नीट एक्झाम कोण कोण घेतं भारतामध्ये? कुठली संस्था नीट एक्झाम घेते? नैसर्गिक मला नायट्रोजन फिक्सिंग काही सांगा बरं मेथड्स. जर नैसर्गिक आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं महिला म्हणून काय समस्या आहे पोलीस खात्यामध्ये महिला अधिकाऱ्यांच्या? तुम्ही शेतामध्ये गेले कोणकोणते पिकं आहे तुमच्या शेतात? तुम्ही मानसशास्त्राचा विद्यार्थी आहात तुम्ही. आजकालचा तरुण जो आहे हा व्यसन फार करायला लागला, व्यसन करायला लागला. मग ते व्यसनाधीनताला त्यापासून डायव्हर्ट करण्याकरता काय तुम्ही स्टेप्स घ्याल? बस तुमच्याबद्दल काही सांगते. मी मूळची मराठवाडा विभागातील जालना जिल्हा घनसंगी तालुका बोडखा गाव येथील रहिवासी आहे आणि माझं शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळा आणि 9वी 10वी मोचदेरी विद्यालय अंबड, 11वी 12वी सायन्स छत्रपती संभाजीनगर येथील श्री संताजी ज्युनियर कॉलेज येथून पूर्ण केलं आणि पदवी BA सायकोलॉजी विवेकानंद कला सरदार दलीपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून घेतली आणि सध्या MA सायकोलॉजी फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे. माझे आई वडील शेती करतात आणि माझा छंद हिंदी चित्रपट पाहायला आवडते मला. बेसिकली तुम्ही आता ग्रामीण भागातले? हो सर. आणि आई वडील शेती करतात. तर मग आता कृषी क्षेत्रासमोरील कोणते आव्हाने सध्या आहेत? कोणकोणते असे प्रॉब्लेम्स आहेत ॲग्रिकल्चर मधले? सर शेतीचं तुकडीकरण वाढत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि शेतकऱ्यांचं अल्प उत्पन्न आहे आणि शेतीला जे काही पूरक जोड व्यवसाय केले जातात तर त्याचं प्रमाण खूपच कमी आहे आणि म्हणजे मराठवाड्यामध्ये तर भूजल पातळी कमी आहे. रासायनिक खताचा जास्त वापर केला जातो त्या ठिकाणी. तुम्ही शेतामध्ये गेल्या कोणकोणते पिकं आहे तुमच्या शेतात? सध्या ऊस आहे. एकच? हो ऊसच आहे फक्त. ऊसापासून मिळणारे काही बाय प्रॉडक्ट्स? इथेनॉल तयार केलं जातं ऊसाच्या मळीपासून आणि भुसा एक आहे म्हणजे त्याच्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात. आता तुम्ही आत्ता बोलले की जे फर्टिलायझर्स आहेत हे वापरल्या जास्त यूज होते, बरोबर आहे? हो. त्याला काही रिप्लेसमेंट आहे का काही ऑप्शन त्याला? जसं युरिया आहे, आता युरिया आता आपण केमिकल फर्टिलायझर वापरतो, तर याला काही वेगळे फर्टिलायझर आहेत का की ज्यांनी आपली जमिनीची सुपीकता वाढवता येईल आपल्याला? हो सर, म्हणजे नैसर्गिक खतं, जैविक खतं आहेत. जैविक म्हणजे काय? जैविक जे वनस्पती त्याच्यामध्ये गांडूळ खत आहे, शेणखत आहे, त्याचा वापर करून. कसं बनतं वर्मी कंपोस्ट? गांडूळ खत वर्मी कंपोस्ट म्हणतो आपल्याला? हो सर. कसं बनतं ते? त्याच्यामध्ये म्हणजे गांडूळचं जे वेस्ट असतं ना तर त्याच्यापासून बनवलं जातं. म्हणजे गांडूळ काय खातं मग नेमकं? वर्मी कंपोस्टचा प्लांट बघितला तुम्ही कधी? नाही सर, बघितलं नाही. बघितला, बरं. कोणतं जैविक खत तुम्ही बघितलं? शेणखत आहे. बरं. पालापाचोळा त्याच्यापासून, म्हणजे शेणखत आणि गावाकडे जे घरातलं जे डोमेस्टिक वेस्ट असतं त्याच्या. बरं. मग त्यातून आता प्लांटला काही हे लागतात आपल्याला, नायट्रोजन कुठून भेटेल त्याला? हे जे जैविक खत आहेत यातून नायट्रोजन मिळतं का? जसं की आपण फॉर एक्झाम्पल युरिया टाकला आपण, किंवा तुमच्या घरी आता कापूस आहे, सॉरी ऊस आहे, तुम्ही बघितलं असेल ते आपलं खत असतं 18-32-0 काही असं असतं ना, NPK. त्याचं काही प्रमाण असतं नायट्रोजनचं, फॉस्फरसचं. तर मग समजा आपण आता शेणखत वापरलं तर शेणखत मध्ये नायट्रोजन असतं का? हो सर, असतं ना नायट्रोजन त्याच्यामध्ये. मग ते नैसर्गिक असतं का? हो. नीम कोटेड युरिया काय ऐकलं का? हो. काय असतं नीम कोटेड युरिया? त्याच्यामध्ये म्हणजे जे लिंबू आहे त्याची कोटिंग केलेली असते, त्याच्यामुळं म्हणजे जमिनीमध्ये नाही का त्याचा पाझरण्याचा जो काही दर आहे तो स्लो होऊन जातो आणि वनस्पतीला. नैसर्गिक मला नायट्रोजन फिक्सिंग काही सांगा बरं मेथड्स. जर नैसर्गिक आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नाही. बरं, तुमच्या सायकोलॉजीचा प्रशासनात काय वापर होईल आता? सायकोलॉजी तुमचा MA सायकोलॉजी.
म्हणजे माझ्या वैयक्तिक पातळीवरती मी ज्या ठिकाणी काम करेल तेथील सहकार्यामध्ये जर मला तणाव नैराश्य जर दिसलं तर मी प्रथम त्यांच्या जे काही कौटुंबिक समस्या आहे किंवा इतर जे काही कामाचा त्यांना येणारा तणाव आहे तर ते त्यांच्याशी संवाद करून जाणून घेईल आणि त्यांना काउन्सिलिंगची गरज असेल तर काउन्सिलिंग म्हणजे केली जाईल. हे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ना? हो. बरं. आणि कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे जे काही कामाचा ताणतणाव आहे, दबाव आहे तर त्याच्यासाठी म्हणजे शिबिर आयोजित केले जातील काउन्सिलिंगचे एकत्रित त्यांच्यासाठी. आणि तसेच त्यांना कल्चरल ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट, सामाजिक उपक्रम असे पण उपलब्ध करून दिले जातील. त्याच्यामुळे म्हणजे रिफ्रेश होऊन त्यांची कामाची क्षमता वाढेल. कल्चरल स्पोर्ट मिनिस्ट्री सध्या कोण मिनिस्टर आपलं महाराष्ट्राचं? सॉरी सर, माहित नाही. ई गव्हर्नन्स ऐकलंय? हो. काय असतं ई गव्हर्नन्स? म्हणजे जे काही शासनाचं कामकाज आहे, योजना, धोरणं, कार्यक्रम ते ऑनलाईन पद्धतीने केले जातात आणि जास्तीत जास्त म्हणजे जनतेपर्यंत त्याचा लाभ पोहोचवला जातो. अशी कोणती ई गव्हर्नन्स सध्या कोणतं तुम्हाला जास्त वाटतंय की ह्या स्कीममध्ये ई गव्हर्नन्स इफेक्टिव्ह होत नाही? कोणतं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे किंवा कोणतं एखादं स्कीम आहे? म्हणजे बऱ्याचशा काहीतरी सरकारची कोणतं एक सांगा मला. म्हणजे अनेक काहीतरी योजना आहे त्याच्यामध्ये, परंतु कोणती सांगा मग, काय अडचण नाही. सुकन्या समृद्धी योजना किंवा जनधन योजना. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये काय वाटतं मग, काय फॉल्ट त्याच्यामध्ये? ई गव्हर्नन्स त्यात कसं आणता येईल? सर म्हणजे स्थानिक पातळीवरती जास्तीत जास्त त्याचं म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी. पण ई गव्हर्नन्स आणि अवेअरनेस हे दोन्ही एका वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो. ते अकाउंट जे ओपन काहीतरी केले जातात ना, तर ते बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ओपन केले जातात, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी ई गव्हर्नन्स आहेच ना, ऑनलाईन अकाउंट असतात ना ते. हो सर, मला सांगता येत नाही एक्झॅक्टली, मी त्याच्याविषयी अभ्यास करेन. बरं. इराणचं 3-4 दिवसापूर्वी एका बंदराबद्दल बोललं जातं. इराणमध्ये बंदर आहे की ज्या बंदराला सध्या अमेरिकेने त्यावरती रिस्ट्रिक्शन लावले टॅरिफचे, की ज्यामुळे आपला इंडियाचा इम्पोर्ट हॅम्पर होणार आहे. कोणतं बंदर आहे ते? चाबार पोर्ट आहे ते. बरं. तर काय सांगता येईल त्याच्या पाठीमागे थेरी नेमका कसा इम्पॅक्ट पडणार आहे? म्हणजे भारत बऱ्याच प्रमाणात मध्य आशियातून त्या ठिकाणी आयात निर्यात करतो त्या बंदरामधून, तर त्याच्यावरती म्हणजे आपल्या आयात निर्यातवरती परिणाम होऊ शकतो. पण ते पोर्ट तर इराणचं आहे आणि इम्पॅक्ट आपल्यावरती कसं काय? सर म्हणजे भारताने ते विकसित केलेलं आहे, मदत केलेली आहे. किती वर्षासाठी माहित नाही सर ॲक्च्युली. आणि भारत पण म्हणजे ते मध्य आशियासोबत व्यापार करत असताना त्याचा वापर करतो. काही मला मध्य आशियातल्या काही देशांचे नाव सांगा. युक्रेन आहे, बोल्विया, रशिया, ताझाकिस्तान, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सोबत आपण काय इम्पोर्ट एक्सपोर्टचं आपलं काय करतो आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट? अफगाणिस्तानकडून आपण काय घेतो माहित नाही सर. काय आपण एक्सपोर्ट करतो? म्हणजे केले जात असेल वस्तू बऱ्याच प्रमाणामध्ये, पण नेमके कोणत्या केल्या जातात याच्याविषयी माहिती नाही. भारतातून सर्वात जास्त एक्सपोर्ट केल्या जाणारी कोणती गोष्ट आहे? म्हणजे आपण कच्चे पेट्रोलियमची आयात करतो आणि ती रिफायनिंग करून विविध देशाला विकलं जातं. टेक्सटाईल आहे. क्रूड ऑइल आपण कोणत्या कंट्रीकडून जास्त घेऊ? सर्वात रशिया आहे आणि सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यासारख्या पण देशाकडून आयात केले जाते. गेली अमेरिकेला काय प्रॉब्लेम येतोय? कारण अमेरिकेचा आपल्यासोबत जो वाद सुरू आहे त्याचं मेन कारण तेच आहे ना, बरोबर? हो. आपण रशियाकडून इम्पोर्ट करतोय क्रूड ऑइल आणि ते रिफाईन करून आपण विकतो, पण याचा प्रॉब्लेम अमेरिकेला काय होतोय मग? सर म्हणजे अमेरिकाचं म्हणणं आहे की आपण रशियाकडून तेलाची आयात करून इनडायरेक्टली आपण रशिया युक्रेन वॉरला सपोर्ट करतो.
त्यामुळे म्हणजे रशियासोबतची आयात थांबवावी आणि दुसऱ्या देशाकडून ज्या बाकीच्या गल्फ कंट्री आहेत तर तिकडून तेलाची आयात करावी. बरं, याच्यावरती अमेरिकेतल्याच काही अपोजिट लिडरनं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुम्ही इंडियाला सांगताय की तुम्ही रशियाकडून ही गोष्ट इम्पोर्ट करू नका, पण अमेरिका पण त्यांच्याकडून काहीतरी इम्पोर्ट करत आहे. त्याच्यावरती खूप जास्त असं कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती. कोणती गोष्ट की अमेरिका त्यांच्याकडून इम्पोर्ट करतं? हो सर, त्याच्यामध्ये काही दुर्मिळ खनिज आहे, युरेनियम, नैसर्गिक युरेनियम, बरोबर ना? मग हे युरेनियम कुठं वापरलं जातो? न्यूक्लिअर वेपन मध्ये. माहित नाही एक्झॅक्ट. बरोबर ना, वापरतात. काल आजच्या न्यूजपेपर वाचला तुम्ही? हो, वाचलं. काय ते H-1B व्हिसा काहीतरी प्रकरण चालू आहे? हो, अमेरिकेने परकीय जे व्यक्ती तिथं कामाला येतात त्यांच्यावरती H-1B व्हिसा मध्ये वाढ केली. तर प्रतिवर्ष $1,00,000 अधिक रक्कम द्यावा लागणार आहे. तर अमेरिकेच्या विविध क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, संशोधन अशा विविध म्हणजे याच्यामध्ये काम करणारे जे काही परकीय व्यक्ती आहेत त्यांच्यावरती तो व्हिसा म्हणजे त्यांना कंपल्सरी. काय असतं H-1B व्हिसा म्हणजे? म्हणजे तिथं काम करण्यासाठी जे काही परकीय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी राहण्याची परवानगी त्यांना तिथे. बरं सर, तुम्ही बोलताना असं बोललात की तुम्ही जिथून स्कूलचं एज्युकेशन आहे, शालेय शिक्षण आहे, तुम्ही ते कुठे केलंय? झेडपी स्कूलमध्ये केलेलं आहे. पण तुम्ही आजकाल हे बघतात मॅडम की खूप साऱ्या झेडपी स्कूल्स बंद पडत आहेत. यामागचे कारण काय असतील? म्हणजे आज नाही का इंग्रजी शिक्षणाकडे कल लोकांचा म्हणजे पॅरेंट्सचा आणि मुलांचा पण वाढला आहे आणि त्याच्यामुळे मराठी शाळांमधला म्हणजे मुलांची संख्या कमी झाली आहे. हा कल योग्य आहे पालकांचा का अयोग्य कल आहे? तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं पालक म्हणून भविष्यातले? म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे म्हणून तिचा पण आपण म्हणजे अभ्यास काहीतरी करायलाच पाहिजे. परंतु त्याच्याबरोबर आपली जी मातृभाषा आहे मराठी तिची पण म्हणजे ती पण आपण शिकली पाहिजे. त्या भाषेबरोबर आपली संस्कृतीची पण आपल्याला म्हणजे पुढे जाणीव राहील. तर दोन्ही पण भाषा शिकायला पाहिजे. तुमचे 10वीचे मार्क, 12वीचे मार्क आणि ग्रॅज्युएशनचे मार्क्स कंटिन्युअसली कमी होत आहेत. यामागची कारणं काय आहेत? सर म्हणजे अभ्यासाची काठीण्य पातळी वाढत जाते आणि थोडं अभ्यासामध्येही कमी प्रमाण झालं असणार आहे. बरं, तुम्ही 12वी सायन्स केलेलं आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशन आर्ट्समध्ये केलेलं आहे. मग तुम्हाला खूप चांगल्या संधी होत्या सायन्समध्ये, इंजिनिअरिंग होतं, मेडिकल, मग तुम्ही आर्ट्सकडे का वळलात? सर मी 12th सायन्समध्ये असताना नीटची प्रिपरेशन केली होती पण त्या ठिकाणी माझा स्कोर कमी आला होता आणि त्याच वेळेस मला स्पर्धा परीक्षाविषयी माहिती झाली होती. तर मग मला वाटलं की म्हणजे लहानपणीपासून शालेय जीवनात असताना की आपल्याला म्हणजे मोठं झाल्यानंतर म्हणजे समाजासाठी काम करायचं, तर मला ती इकडं प्रशासनामध्ये संधी वाटली म्हणून मग मी BA ॲडमिशन घेतलं. नीट एक्झाम कोण घेतं भारतामध्ये? कुठली संस्था नीट एक्झाम घेते? तुमचा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहेत. हो आहे. डेप्युटी कलेक्टरचे काय काम असतात मुख्य? उपजिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतात आणि तसेच आपत्ती व्यवस्थापनाची कामं जे प्रांतीय पातळीवरती जमीन महसूल गोळा करणं आणि शहरामध्ये जे अनधिकृत बांधकामं असणारे तर ती काढण्याचाही त्यांना अधिकार आहे. तसेच दारू विक्री प्रकरणाची ती पण निकाली काढणं ती प्रकरणं. तुम्ही तुमच्या प्रेफरन्समध्ये पोलीस खात्याचं वर्णन म्हणजे प्रेफरन्स तुम्ही दिलाच नाही DYSPचा म्हणून, त्याचे कारण काय असतील? सर माझ्या हाईटमध्ये बसत नाही. असं म्हणूया आपण की तुमची हाईट मॅच होते, मग तुम्ही प्रेफरन्स दिला असता? हो दिला असता. तुम्हाला काय वाटतं महिला म्हणून काय समस्या आहे पोलीस खात्यामध्ये महिला अधिकाऱ्यांच्या? म्हणजे जास्त तर काही समस्या नाही आहे परंतु थोड्याफार समस्या म्हणजे वैयक्तिक पातळीवरती येतात तर त्या म्हणजे सॉल्व्ह काहीतरी केल्या जाऊ शकतात आपले जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत. तुम्ही मानसशास्त्राचा विद्यार्थी आहात. तुम्ही आजकालचा तरुण जो आहे हा व्यसन फार करायला लागला, व्यसन करायला लागला. मग ते व्यसनाधीनताला त्यापासून डायव्हर्ट करण्याकरता काय तुम्ही स्टेप्स घ्याल?
सर प्रथम त्यांच्याशी तर संवाद काय तर साधणं गरजेचं आहे की त्यांची काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, ते कोणत्या वातावरणामध्ये राहतात ते माहिती करून घेईन आणि त्याच्यानंतर त्यांना चांगल्या ठिकाणी पुढं मेडिकल ट्रीटमेंट पण प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत तर त्यांनाही त्याच्याविषयी अवेअरनेस केलं जाईल. म्हणजे रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्यांना काही दिवस ठेवलं जाईल तिथे. तुमचं जालना जिल्हा आहे. हो सर. मला त्या जिल्ह्याचे सांगा 5 वैशिष्ट्य कोणते प्रमुख वैशिष्ट्य. जालना जिल्ह्यामध्ये स्टील इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणात, त्याचे हायब्रिड सीड इंडस्ट्री पण आहे आणि मोसंबी उत्पादनात, रेसिन कोसला उत्पादनात म्हणजे जालना अग्रेसर आहे आणि सध्या ड्रायफ्रुट्सचा पण त्या ठिकाणी विकास होत आहे. तुम्हाला मूवीज बघायला आवडतात बरोबर? तुमची आवडती मूवी सांगा मला. आता अलीकडे सय्यारा आणि छावा मूवी मी बघितलेली आहे. दोघी मूवींची थीम एकदम टोकाची आहे. मग सय्यारा आणि छाव्यात तुम्ही कुठली मूवी प्रेफर कराल बघायला? सर मी दोन्ही बी मूवी प्रेफर करेन बघायला, कारण की दोन्हीमध्ये काय भिन्नता आहे हे बघूनच आपल्याला समजू शकतं. तुम्हाला काय जाणवली भिन्नता? म्हणजे याच्या सय्यारा ज्या मूवी आहे तर त्याच्यामध्ये नाही का एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणीच्या माध्यमातून एक अल्झायमर या मानसिक विकृतीविषयी त्यांनी माहिती दिली, जनजागृती होईल त्याच्याविषयी लोकांमध्ये. आणि छावा जी काही मूवी आहे तर ती छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामधूनही लोकांना म्हणजे तरुण पिढीला अनेक गोष्टी काय तर शिकायला भेटतील. तुम्हाला कोणी विचारलं की कोणती मूवी बघायची, तुम्ही कुठलं प्रेफरन्स द्याल, छावा का सय्यारा? एकच बघायची का सर? बघायचे असेल तर मी दोन्ही पण बघू शकते. ठीक आहे. दोन्ही पण मी प्राधान्य देईल बघण्यासाठी. मला एक सांगा, तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण आहेत? आत्ताचे देवेंद्र फडणवीस. का? सर म्हणजे त्यांचं एक राजकीय नेतृत्व मला चांगलं वाटतं आणि ते म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे सामावून घेऊ शकतात, ते सामाजिक राजकीय. नुकतंच भारतामध्ये एक संविधानिक पदाची निवडणूक पार पडली. कुठली पद होतं ते? उपराष्ट्रपती सर. कोण निवडून आलं? CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. CP म्हणजे पूर्ण नाव माहित नाही, सॉरी सर. मी किती उपराष्ट्रपती आहेत मॅडम? 15वे उपराष्ट्रपती आहे. संख्येने का क्रमाने, म्हणजे व्यक्तिशः का क्रमाने? माहित नाही सर. मग सध्या भारताचे राज्यपाल कोण आहेत? सध्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? हे गुजरातचे राज्यपाल सन्माननीय आचार्य देवव्रते. म्हणजे एका व्यक्तीला आपण 2 राज्यांचे राज्यपाल नेमू शकतो? हो सर. कुठल्या कलमाने? आर्टिकल 155. कुठली काही घटना दुरुस्ती केली याकरता कालांतराने? मूळ घटनेत लिहिलं होते नंतर आपण ऍड केलं आहे? सर 7वी घटना दुरुस्ती आहे. बरं. एक महिला म्हणून तुम्ही तुमचं प्रोफेशन, जॉब आणि कुटुंब तुम्ही कसं मॅनेज कराल? सर मी म्हणजे दोन्ही पण गोष्टींना समान काय तर प्राधान्य देईल आणि जेव्हा कुटुंबामध्ये जर एखादी खूपच इमर्जन्सीची सिच्युएशन आली तर तेव्हा मी त्या गोष्टीकडे अधिक लक्ष देईन आणि कुटुंब सांभाळून पण प्रशासनामधल्या पण गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळ करीन त्याचा. आजकाल जेनझी खूप न्यूजमध्ये. जेनझी काय आहे? जेनजी म्हणजे तरुण पिढी जी 15 ते 30 वर्ष वयोगटामधली आहे. अजून कुठला प्रकार असतो का असा? जनरेशन अल्फा, बीटा असा एक प्रकार कुठले असतात का अजून? फक्त एकच प्रकार आहे हा जनरेशनचा? सर तसे नाव म्हणजे चालू म्हणजे वर्तमानमध्ये होते पण मला त्याच्याविषयी माहिती नाही आहे की काय आहे नेमकं ते. म्हणजे प्रत्येक 15 वर्षाच्या वरचा मुलाला आपण जेनझी म्हणू शकतो? हो. त्याचे काही वेगळे फीचर्स नसतात जेनझीचे? सर मला एक्झॅक्टली माहित नाही, फक्त जेनजीचेच. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, कुठे होणार ते? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे महाराष्ट्रामध्ये. हो सर. अध्यक्ष कोण निवडले त्यांची सध्या? माहित नाही मला, पण मी प्रशासनामधले फार मोठे IAS ऑफिसर होते, त्यांनी फार सुंदर कादंबरी लिहिली आहे. ठीक आहे. तुम्ही MSc केलेलं आहे. MSc म्हणजे काय? फुल फॉर्म काय त्याचा? महाराष्ट्र स्टेट
सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. व्हेरी गुड. ही एक्झाम कोण कंडक्ट करतं? महाराष्ट्र तंत्रज्ञान मंडळ असं आहे सर. तुम्ही जालन्यावरून इथपर्यंत कसे पोहोचलात? कशाने आलात? ट्रेनने आला, बसने, कशाने आलात? बसनं आले सर. ट्रेन आणि बस मधला कुठला प्रवास तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो, जालना आणि ह्या शहरामधला? म्हणजे मला बसमधला प्रवास कम्फर्टेबल वाटतो. वंदे भारत ही काय कन्सेप्ट आहे रेल्वेची? वंदे भारत म्हणजे स्पीड म्हणजे नागरिकांसाठी सोयीस्कर आहे आणि म्हणजे सुरक्षित आणि जलद प्रवास होऊ शकतो त्या ट्रेनला. सुरक्षित प्रवास प्रत्येक रेल्वेचा होतो. कवच काय असतं मॅडम? कवच काही प्रणाली आहे रेल्वेबद्दल? हो, अलीकडे आपल्या देशामध्ये म्हणजे रेल्वेमध्ये ती वापरली जात आहे. तर दोन रेल्वेमध्ये टक्कर होऊन म्हणजे अपघात काहीतरी घडू नये म्हणून ती प्रणाली वापरली जात आहे. कधी अपघात घडतायत? सॉरी सर, काय? कधी म्हटलं अपघात घडतायच आहे? हो. काय करणार मग? ती प्रणाली चुकीची आहे का काय? समस्या काय? म्हणजे ती प्रणाली तर अचूक आहे, परंतु त्याचा जो वापर आहे तर तो आणखीन अधिक चांगल्या प्रकारे पारदर्शकपणे करण्याची गरज आहे. तुम्ही आज कुठून गेलो? BA आर्ट्स. विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालय विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. नामांकन कधी केलं? नामांतर कधी झालं विद्यापीठाचं? सर एक्झॅक्टली माहित नाही, पण 1975. स्थापना कधी विद्यापीठाची? सॉरी सर, माहित नाही, पण मी माहिती करून घेईन. सध्याचे कुलगुरू कोणी विद्यापीठाचे आपले? नाही सर. ठीक आहे. तुम्ही ACBC म्हणून फॉर्म भरलेला आहे, बरोबर? ACBC काय असतं हे? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. तुम्ही वेगळे कसे OBC पासून? OBC मध्ये तोच निकष आहे, मग OBC आणि ACBC मधला काय फरक आहे? सर म्हणजे जे OBC मध्ये पण ACBC जो क्रायटेरिया तोच येतो त्याच्यामध्ये पण, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जे OBCना 19% आरक्षण आहे आणि ACBCला 10% दिलं आहे. तर OBCना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण म्हणजे आरक्षण आहे. तसेच त्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये फ्री सीट पण भेटते. त्याचा लाभ नाही का ACBCना नाही भेटत. तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे OBC मधून? हो, मिळालं पाहिजे सर, परंतु मला वाटतं की सरसकट नाही मिळालं पाहिजे, की ज्यांच्या वंशवळ पद्धतीने नोंदी सापडतील आणि त्या क्रिमिलेअरची अट त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. तुम्हाला शेवटचा प्रश्न, तुम्ही जो फोटो अपलोड केला प्रोफाईलमध्ये, तो फोटो आणि तुम्ही काय भिन्नता आहे? सर तो जो फोटो होता तर तो ग्रॅज्युएशनच्या लेवलचा आहे. आणि काय बदल झालाय या काळामध्ये? म्हणजे अगोदर थोडं वेट जास्त होतं, आता कमी झालं. अजून काय बदल झालाय? थोडं चेहऱ्यामध्ये पण बदल झालेला असतो. काही वैचारिक पातळीमध्ये बदल झालेला आहे, दृष्टिकोनात बदल झालाय अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेचा? हो सर. तसं काय बदल झालाय? म्हणजे पहिल्याने आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विविध विषयाचा अभ्यास, भूगोल, इतिहास अशा अभ्यास म्हणजे शिकायला मिळालं. आणि याच्यामध्ये माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये पण मला सायकोलॉजी विषयी अनेक काहीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या. मानसिक आजार, मनोविकृती, त्याचं उपचार, निदान कसं करायचं, तसेच समाजामध्ये त्याच्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा, गैरसमज याच्याविषयी पण मला माहिती मिळाली. तुमचं सिलेक्शन यावर्षी नाही झालं तर तुम्ही काय करणार? सर यावर्षी तर माझं म्हणजे निवड होईल यावर मला पूर्ण विश्वास आहे. नाही झालं तर काय करणार? परंतु मग पुढे मी MA सायकोलॉजी पूर्ण काहीतरी करून टीचिंग किंवा काउन्सिलिंगची प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे.